अहमदनगर जिल्ह्यात कर्जत नगर पंचायत नगराध्यक्षांवर आज अविश्वास ठराव सादर करण्यात आलाय। आमदार रोहित पवार यांच्या सत्तेला भाजपचे राम शिंदे त्यामुळे धक्का देणार का अशी चर्चा रंगली। राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 8 नगरसेवक फोडलेत। काँग्रेसच्या 3 आणि भाजपच्या 2 नगरसेवकांसह शिंदेंकडे 13 नगरसेवक। 13 नगरसेवकांचा राष्ट्रवादीच्या विद्यमान नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव त्या ठिकाणी देण्यात आलाय। अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणूनच तो खूप पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला। संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगर पंचायतच्या अविश्वास प्रस्तावाच्या आपण या ठिकाणी आहोत। आपण जर पाहिलं तर या कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणलाय आणि 11 वाजता या ठिकाणी विशेष सभा बोलवण्यात आलेली आहे। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही नगरपंचायतकडे जाणारं प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी पूर्ण पोलीस बंदोबस्त उभा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर रस्त्यावर देखील विशेष कृती दलाची गाडी उभा आहे, पोलीस कर्मचारी उभा आहेत आणि पूर्ण चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कर्जत नगरपंचायतकडे आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। याचं प्रमुख कारण असं आहे की या नगरपंचायतवर आमदार रोहित पवार यांच्या गटाची सत्ता होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, आणि असं स्पष्ट बहुमत असताना देखील सभापती राम शिंदे यांच्या पुढाकारातून या ठिकाणी जवळपास 13 सदस्य हे विरोधात गेलेले आहेत आणि विद्यमान नगराध्यक्ष जे आहेत उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे। अवघ्या काही वेळातच या ठिकाणी सुनावणी होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर काय होणार या सुनावणीमध्ये प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे। नगरपंचायत परिसरामध्ये कडोकड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आता अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पुढारी चॅनलसाठी गणेश जेवरे, अहिल्यानगर।